कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे कोयना धरणातून 12,100 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। सातारा कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणातून 10,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सध्या करण्यात आलेला आहे। धरणाचे 6 वक्री दरवाजे 1.5 फुटांनी उचलून विसर्ग करण्यात आलेला आहे। कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे 2 युनिट हे सुरू करण्यात आले आणि त्याद्वारे 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे। कोयना नदीमध्ये असा एकूण 12,100 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातो। या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांच्याकडून। तुषार, कोयना धरणात सध्या विसर्ग सुरू झालेला आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलाय आणि त्याच्यामुळेच कुठेतरी धरण व्यवस्थापनानं धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी हा विसर्ग सुरू करण्यात आलाय। जवळजवळ 12,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा आता कोयना नदी पात्रात केला जातो आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पावसाचा जोर हा पाटण असेल, सातारा असेल, त्याचबरोबर कोयना असेल या भागात आता वाढताना दिसतोय आणि त्यामुळेच धरणाची पाणी पातळी वाढतीये आणि त्याचाच विचार करून धरणाने आता हा विसर्ग सुरू केलेला आहे। दिलेल्या सविस्तर माहितीसाठी